नमस्कार मित्रांनो, केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज आहे नवी मुंबईमधल्या खैराणे भागात आणि या खैराणे भागातमधल्या या एका MIDC मध्ये आहे. या MIDC मध्ये गेलं वर्षानुवर्ष एक बैलगाडा क्षेत्राचा प्रवास करणारी जी व्यक्ती आहे ती आहे साजिब रौफ पटेल, अर्थातच दादा. दादा नमस्कार. नमस्कार. आणि त्यांच्या दावणीला भरपूर बैलं होऊन गेली, जी हिंद केसरी पण राहिलेली आहेत आणि त्याचबरोबर बिनजोड शर्यत क्षेत्रामध्ये पण दादांचं भरपूर नाव आहे. माझ्याबरोबर त्यांचा सगळा मित्रपरिवार आहे, त्यांची सगळे फॅमिली मेंबर आहेत. तर त्यांचा हा सगळा जो प्रवास आहे तो कसा होत गेला, त्यांना बैलगाड्या शर्यतीचा नाद कसा लागत गेला आणि त्यानंतर मग त्यांनी स्वतःचं नाव या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कसं केलं, बघायला गेलं तर चार पिढ्यांचा हा जो प्रवास आहे, हा नाद त्यांनी आतापर्यंत इथे टिकवलेला आहे. तर आपण त्यांच्याशी या बैलगाडा क्षेत्रातल्या शर्यतीविषयी त्यांना काय काय अप अँड डाऊन्स आलेत, काय काय त्यांनी या बैलगाड्या क्षेत्रामधून अनुभव घेऊन आज त्यांनी नाद टिकवलाय, तर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. बैलगाडी क्षेत्राचा म्हणजे पिढ्यानपिढ्याचा तुमचा जो प्रवास आहे तो तुम्हाला नाद कसा लागत गेला? पिढ्यानपिढ्यांचा तर प्रवास आहे, पण नाद कसा लागत गेला? नाद तसाच बघत बघत लहानपणापासून बघायचो आणि संगती जायचो वडिलांची, तेव्हापासून हा नाद लागलेला. आमचे आजोबा, त्यांचे वडील त्यापासून आमचा हा शौक आहे, तेव्हापासून आम्ही करत आलो. ओके. म्हणजे कुठला त्या टायमिंगला म्हणजे आठवणीतली बैल की म्हणजे त्या पिढ्यांनी आम्हाला ती बैल बघत बघत आम्ही खरं आता माझे या वयामध्ये मी बघितले, आमचा विमान होता, सातारामध्ये घेतला होता विमान. त्याच्यानंतर आला आमच्याकडे टोका बाजा आला, परत एक रावशा होता, अनेक बैला येऊन गेली आमच्याकडे, भरपूर बैल आले. म्हणजे एकाशी एक बैल दावणीला पण आम्हाला लाभला, कधी आमचा फॉल असा गेला नाही. त्याच्यानंतर मग आमचे संग्राम आला, मोठा संग्राम. त्याच्यानंतर गण्या घेतला. एक आमचे मित्र आहे बबलू, त्यांच्याकडनं आम्ही भिवशा घेतला होता. भिवशा आणि सोन्याची गाडी पळायची आमची, सोनारपाडचा सोन्या 50-50 ती गाडी आमची पळायची. आणि त्याचबरोबर आमची घरची गाडी पळायची भिवशाना संग्रामची. त्याच्यानंतर परत औरंगाबादवरून एक गण्या घेतला आम्ही, अजून एक घेतला तिकडनंच मोठा लक्ष्य. त्याच्यानंतर घेतच गेलो आम्ही, छोटा संग्राम आला. त्याच्यानंतर परशा घेतला एक, बरोबर, अनेक बैला मग घेतली. ते आमचं बिंजोर मध्येच आम्ही खेळलो आजपर्यंत. म्हणजे आठवणीतली बैल बघायला गेली तर एक नाही, भरपूर बैल आहेत. पण त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जसं शर्यतीचं स्वरूप बदलत गेलं तसं तसं म्हणजे म्हणतात ना की एक आपल्याला स्टेबिलिटी पाहिजे. ती कुठल्या बैलांमध्ये तुम्ही बघितली की खरं बाबा ही पण बैल माझ्या आठवणीतली होती आणि आता पण आपली जी चालू सीझन मधली बैल ती पण आपली चांगलं नाव करतात आहे? ती आमची घरची गाडी होती, रावशा आणि टोक्या बाज्या. ती आमची गाडी टॉप मध्ये पळायची. अनेक मोठे मोठे गाडी आम्ही खेळले त्याच्यावर. एका अड्ड्यामध्ये 3-3 शर्यत केले त्या बैलांनी. म्हणजे आठवणीतली अशी कुठली? म्हणजे 30 बैलात आठवणीतली, माझ्या आठवणीतली 30 बैलात रावशा आणि बाज्या. ओके. पण नंतर जसं जसं म्हणजे आठवणीतली तुम्ही बैल बोलताय, पण जसं जसं बैलगाडी शर्यतीचं जे स्वरूप आहे म्हणजे आपलं बिनजोडचं बोला किंवा घाटावरचं, जसं जसं कारण का प्रत्येकाच्या दावणीला चांगली चांगली बैल आहे, आपली पण बैल पळावी अशी एक मनापासून असणारी आवड ती कशी होती? ती एकदम आवडले, म्हणजे पहिल्यापासून ती आवडच आहे आम्हाला. ती आवड आमची पूर्ण केली त्याच्यानंतर ते मोठ्या संग्रामने केली. त्यांनी औरंगाबाद, जालना, सातारा, कराड, मुंबई त्यांनी आमचा लय मोठा शौक केला. त्याने आम्हाला अजून चर्चेत आणला त्या बैलांनी. त्याच्यानंतर तो भिवशा घेतला होता, तो भिवशा आणि ती गाडी आमची टॉप मध्ये पळायची. पण त्या टायमिंगला म्हणजे तुम्ही जेव्हा बैल बघायला जायचे खरेदी विक्रीला,
म्हणजे एवढी बैल होऊन गेलं, पण त्याच्या मागे हे सगळं नियोजनाचा जो विषय असायचा तो कसा असायचा? तुमची तो तारीख माझ्या असायची? वडिलांच्या टायमिंगला नियोजन करणारा बोला तर संजय माने होता आणि ते रमेश ड्रायव्हर रोहीचा होता. ते दोघं त्यावेळी पप्पाच्या वेळी म्हणजे ते लोक हे पूर्ण नियोजन तो करायचे. रमेश ड्रायव्हर रोहीचा असायचा आणि संजय माने हे दोघांतून चॉईस म्हणजे करायचे, ती बैल आमच्याकडे सक्सेस व्हायची. ओके. साधारण म्हणजे असे कुठे फिरायचा तुम्ही? म्हणजे साधारण बोललं तर सातारा भागात मध्ये, कराड भाग मध्ये. कराड भागाचा आमचा मित्र आहे एक दत्ता करून, रेटरेकर तिकडचा एक पोरगा आहे तो दत्ता, तो तिकडे राहायचा. अनेक मंडळी आम्हाला पप्पांना सोबत राहायची. बरोबर. लहानपणापासून मी बघितलेलं आहे त्यांचं संगती, जायचो साताऱ्याला. ते अनेक माणसं यायची पप्पाकडे, कुठलाही बैल पळायचा असेल तर ते सांगायचे आपल्याला. बरोबर. पण त्या टायमिंगला म्हणजे बैल तर बघायचे तुम्ही, म्हणजे मग आता त्याचा पळ बघायचा, म्हणजे ते सगळं ते असायचं, ते कसं असायचं? ते आम्ही पण बघायचो संगती अड्ड्यामध्ये. आणि जास्ती करून आमचा विश्वास तेव्हा दोघा माणसांवर होता. ते दोन्ही माणसं यश पारख असायची. हा, त्यांची पारख असायची, ती यश करतात ते बैल आमच्याकडे यायचे. त्याच्यानंतर धीरे धीरे मग संजय माने आणि बिपिन जाधव ही दोघं करायची. बरोबर. ही दोघांच्या नंतर मग आता ते जे संजय माने एक्सपायर झाल्यानंतर बिपिन जाधव पूर्ण सातारा भागाचा तिकडचा सगळं बघणारे हा माणूस, नियोजन करणारा आमचा हा माणूस. अनेक मित्र तिकडे भरपूर आहेत आमचे, लेकिन यो जो ठरवेल तो करणार. अच्छा. म्हणजे या दावणीमध्ये दादांचा एक वेगळा हात आहे, लय मोठा हात आहे. मोठा हात आहे. हा. ओके. तर भिवशा बैल पासून त्यांचा लय मोठा हात आहे. भिवशा बैल काय? भिवशा बैल काय विशेष होतं त्या भिवशा बैलाचं, मला जरा सांगा ना. विशेष असा होता, एकदम जिद्दबाज बैल होता तो. त्याच्यावर आम्ही माझ्या घरच्या बैलावर आणि त्या बैलावर म्हणजे असं कधी कोणाला हे नाही केला, जो आला त्याची आम्ही शर्यत करायचो. बरोबर. मग त्या टायमिंगला म्हणजे असे पैऱ्याचे विषय कसे असायचे? पैऱ्याचे विषय व्हायचे, भरपूर फोन यायची म्हणा, काही अड्ड्याला आम्हाला बैल दे भिवशा, एक भरपूर जण फोन करायचे. लेकिन आपण आपली घरची गाडी तोडली नाही कवा. एखाद दिवस कवा मित्रांनी मागितला, म्हणजे जयेश पाटील सोनारपाड्याचे यांची पलाला 2 वेळा, एक वेळा समीर भोईर किंग त्यांचा होता, त्यांच्या बरोबर पलाला, असं पलत होता ना. मग आमची घरचीच गाडी पळायची. बरोबर. पण त्या टायमिंगला म्हणजे अशी गाडी पळायची किंवा पैरे व्हायचे, मोठ्यांचा कधी एक हे होता की बाबा आपला बैल? हो, त्यांच्याशी मी चर्चा करायचो, त्यांना बोलायचो अड्ड्यामध्ये जायचं, आज अशी पैरा आहे आपला, अशी मोठी गाडी होईल आपली, व्हायचा. बरोबर. संग्राम पण आमचा तेव्हा पळायचा, विष्णू शेठ पाटील पाडलेगाव यांचा सर्जा बरोबर पळायचा. अनेक त्यांचे आमची ती गाडी बरोबर शरद झाली भरपूर मोठे. तेव्हा बदलापूरचे सुनील भगत मोरे, सुनील भगत, त्यांची सुलतान आणि तो चिमण्या ती गाडी पळायची. बरोबर. त्यांच्या बरोबर आमची ती गाड्या व्हायची. मोठ्या संग्रामकडे मी आता येतो. मोठा संग्राम जो तुमचा आहे बैल आता सातारामध्ये, त्याचं आठवणीतलं म्हणजे त्यांनी पण तुमचं खूप त्याच्यानंतर म्हणजे जशी बैल त्याच्यामध्ये मोठ्या संग्रामचं पण नाव आहे, त्याच्याबद्दल काय बोलताय? त्याने आमची कधी शर्यत अशी जिद्दीची शर्यत काढायचा, तो कधी नाराज केला नाही त्याने. हा एखाद दिवस कधी 19-20 होतोय, लेकिन शर्यत जिद्दबाज बैल होता, तो काढणार ते काढणारच होता. औरंगाबादला पण आमची 2 शर्यत झाली, माझ्या घरचीच गाडीची नवीन खरेदी केली होती मी गण्या, तेव्हा तिकडे टॉपची गाडी पळायची, तिरंगा आणि पिंट्या. त्या गाडीला आम्ही दोन्ही साईडला 2 वेळेला त्याला मारला. तेव्हा दोन्ही माझे संग्रामचे पाय पण फुटून तरी तो बैल इज्जत जाऊ नाही द्यायचा. बरोबर. त्या टायमिंगला कोणाचा पैरा असायचा, म्हणजे कोणाबरोबर पळायचा संग्राम? पळायचा अनेक वेळेला लोकांच्या बैलांशी पळाला. त्या टायमिंगला म्हणजे बिंजोड पण करायचा, बिंजोड घाटावरती कधी विषय होता? हा, घाटावर पण तो पळायचा ना. घाटावरचा तो बादशाह झाला होता तो. तर किती लोक यांना फोन करायचे, भरपूर जणांचे फोन यायचे यांना, आज या अड्ड्याला आम्हाला बैल द्या, त्या अड्ड्याला आम्हाला बैल द्या. प्रत्येक जणांना त्यांनी हे केलेलं आहे. मैदान कुठलं त्याचं मला एक सांगाल का, असं कुठलं की बाबा
त्या घाटावरच्या मैदानामध्ये खरं त्यांनी आपलं आता नाव त्यावेळी ठेवलं. बंदीच्या काळामध्ये पण तो प्रत्येक अड्ड्यामध्ये ज्या अड्ड्यामध्ये गेला त्या अड्ड्यामध्ये बसायचा फायनलला. आणि त्यावेळी पण कोरेगाव मध्ये पण आमची एक गाडी फायनल केली होती. आमची घरची गाडी होती, रावशानं टोक्या. प्रत्येक मैदान मध्ये पळालेला आहे तो. ओके. तर मित्रांनो, माझ्या बरोबर आहे बिपिन दादा जाधव. ह्या धावणीचे सर्व म्हणजे दादांनी त्यांना खूप जबाबदारी दिली आहे, ती म्हणजे बैलाची पारख करण्यापासून तर त्याचं बैलाचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टीचं दादांकडे सगळं नियोजन असतं. दादा नमस्कार. दादांबरोबर तुमचा कधी संबंध आला आणि मग नंतर कसा प्रवास होत गेला सगळा? माझी सुरुवात ह्यांच्याकडे म्हणजे ह्यांची माझी ओळख होतीच पहिल्यापासून, पण एवढं काय आमचे घष्टन जास्त नव्हते. बरोबर. माझी सुरुवात खरं संजय मानेखेड आमचे मित्र होते सातारचे, तर त्यांनी मला पहिल्या इथं आणलं सुरुवातीला. आणि त्यांच्याबरोबर मग मी इथं कंटिन्यू येत गेलो. यांची माझी जवळीक वाढत गेली. त्यानंतर ना तिथनं पुढं प्रवास चालू झाला. बरोबर. मग त्या टायमिंगला जेव्हा तुम्हाला ह्यांच्याशी म्हणजे भेट दिली तुमच्या मित्रांनी, कसा एक स्वभाव म्हणू शकतो, कारण का जबाबदारी येणार आपल्याकडे अचानक हे माहित पण नव्हतं. मग ते कसं होत गेलं ते सगळं? नाही, जबाबदारी येण्यापेक्षा तो माणूस महत्वाचा होता. बरोबर. मित्रांनो, एका मित्राने एका मित्राला दिलेला जो विश्वास आहे, तो हा विश्वास आज बिपिन दादांनी टिकून ठेवलाय. आणि तो विश्वास असा होता की त्याच्यामुळे त्या व्यक्तीला कधी डाग नाही लागला ह्या बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये. आणि तोच ते मित्रत्व दादांनी टिकून ठेवलं. बिपिन दादा, संजय दादा आणि साजिद दादा ह्यांचं खूप वेगळं नातं होतं. पण ह्याबरोबरच जेव्हा तिसरी व्यक्ती दादांबरोबर कनेक्ट झाली, म्हणजे तुम्ही, काय म्हणजे खरं मला माझ्या मित्राचा विश्वास जपायचा आहे आणि मला माझा एक नातं पण एक नवीन आहे ते पण मला टिकून ठेवायचं. काय विषय होता तो? नाही, त्याने आता थोडक्यात जाताना मला जिम्मेदारी दिली ह्यांची. आणि मी बी ह्यांना म्हणजे कधी माझ्यामुळे ह्यांची मान खाली जाऊन दिली नाही. बरोबर. ह्या खेळात जितकं मला चांगलं करता येईल, जितकं शक्य आहे तितकं मी ह्यांच्यासाठी बरोबर करत झालो. बरोबर. आणि ह्यांच्या वडिलांचा माझ्यावर विश्वास तसाच होता. साजिद दादा, बाबांचा आणि संजय दादाचा खूप चांगलं रिलेशन होतं. ते काय होतं ते जरा मला सांगा, एक्झॅक्ट काय होतं? हे म्हणजे दोघं एकत्र मित्र नाही, ते भाऊच होते एकमेकाचे. म्हणजे हितनं बैल जर गेली घाटावर, हा, लोणावळ्याचा घाट चढला की सगळी जिम्मेदारी त्यांच्यावर असायची. मग टोटल सगळं बैलांचं नियोजन ते स्वतःच करायचे. बरोबर. म्हणजे इथनं घाट ओलांडला की म्हणजे असं ते कधीच म्हणायचं माझा बैल आहे, मी शेठ आहे आणि मी सांगेल तसं करायचं, तसं कधीच नव्हतं. साजिद दादा, जो पहिली विक्री जी तुमची झाली विमान बैल, त्याचं पण नियोजन आणि त्याची पण जी देखरेख होती, पारख होती, ती संजय दादांची होती. त्यांचा स्वतःचाच बैल होता. कसं होतं ते? स्वतःचाच बैल, स्वतःचाच बैल, घरचाच बैल त्यांचा होता. ते तो पण तेव्हा आम्हाला ते रमेश ड्रायव्हरनी त्याचा तपास करून दिला होता. अच्छा. तेव्हापासून मग तो आमचे तिथून संबंध आमचे चालू झाले. बरोबर. काय बघितलं तुम्ही, म्हणजे आपल्याला या शर्यत क्षेत्र टिकून ठेवायचं आहे, आपला वारसा टिकून ठेवायचा आहे, आणि परत त्याच्यामध्ये बैलाची पारख, म्हणजे आपण बघत आलोय बैल, पण पारख कसा करायचा तर मोठ्या लोकांकडून, मग तो कसा विषय होता तुमचा? आमच्या वडिलांचा आणि आमचे काका आहेत, हा, हे दोन्ही चुलते काका आहेत, त्यांची पण सल्ला व्हायची, त्यांचा सल्ला मसलत करायची. मग कुठला बैल बघायचा असेल अड्ड्यामध्ये, ते आमचे दोन्ही काका कुठल्या या टप्प्यात उभा आहे तर कोण त्या टप्प्यात उभा राहायचा. बरोबर. बैला बघायची, प्रत्येक मैदान सातारामध्ये बघायची. बरोबर. काही बैल पळतोय याच्यावर लक्ष द्या. बरोबर. त्यांचा पण एक हे होता, आम्ही ते लहान होतो लेकिन आम्ही बघायचो, यांचा चर्चा व्हायची. बरोबर. त्यांचं ते चर्चेमध्ये आज आमच्याकडे आला. बरोबर. तरी पण आम्ही आमची चर्चा करतो. ओके. पण जेव्हा तुम्ही तुमचा बैलगाडी शर्यतीचा जो नाद आहे आणि आपला प्रपंच आहे, त्याच्याबरोबर मोठी व्यक्ती पण तुमच्या सानिध्यात आहे, बाबा ते पण एक तुम्हाला उपदेश द्यायचे की बाबा ह्या गोष्टी इथे थांब, इथे कर, काय असायचं मोठ्यांचा काय सल्ला असायचा? तेच सल्ला असायचा, कोणची कसं काय करायचा, कुठला बैल कुठला चांगला पळतो, सगळं आम्हाला बोलायचे.
कौटुंबिक आणि बैलगाडा क्षेत्र कसं असायचं, मला माझा तो प्रश्न आहे. कौटुंबिक आता जसं आम्ही असं समजून कधी नाही समजलाच नाही कधी का आमचं काय चाललंय काय नाही. तर आमच्या डोक्यामध्ये खाली योच होता बरोबर. का आपल्याला यो बैल टाकायचा आहे, यो करायचा आहे, ते करायचं. करायचं आहे, ओके. तेवढाच असायचं. पूर्ण दिवस घरी बसलो पण तर पप्पाचे आमचे मोबाईल चालू राहायचे. ओके. MP भागात असून द्या, औरंगाबाद, ते घरात ते बोलणं कमी राहायचं ना, तिथून बोलणं जास्ती राहायचं. ओके ओके. बिनजोड मध्ये मला जरा सांगा, बिनजोड मध्ये अशी कुठली, म्हणजे आपण सगळेच मित्र आहोत म्हणजे या शर्यत क्षेत्रामध्ये, अशी बाबा खरं म्हणजे मला आवडली, ह्यांच्या बरोबर खेळायला मला खूप आवडलं, असा कुठला झाला तर आमची शर्यत सगळ्या मोठ्या व्यक्तींशी झालेली आहे, असं नाही का नाही. पांढरीशेठ फडकेशी पण शर्यत झालेली आहे. आता 2 वर्ष पहिले आमचे विष्णू शेठ पाटील त्यांचे बी शर्यत झाले आहेत. अनेक असे भरपूर लोकांची शर्यत झालेले आहेत. बरोबर. ओके. आवडतं मैदान की बाबा खरं इथे गाडी छान पळाली, आवडतं मैदान बोलायचं माझेपर्यंत आजपर्यंत ते मुरबीचा मैदान व्हायचा आमचा खारघर मध्ये. तिथे आम्ही हॅट्रिक केली होती. त्या हॅट्रिक मध्ये आम्ही तिन्ही गाडी टॉपचे मारली होती. तेव्हा आमचे जवळचे खास मित्र आमचे होते ते रमेश माया भोईर, त्यांच्याशी आमची शर्यत झाली होती. त्यांचा तेव्हा ससा भावल्या पळायचा. ते त्यांचे आमची शर्यत नाही व्हायची कधीच, कारण आमचे काका शफिक पटेल त्यांचा नाही, त्यांचा घरोबा एक खूप वेगळा नाता होता. इन काय कारणास्तव त्यांची ती गाडी एकाने आमच्यावर फिरवली. ती आमची तेव्हापासून ती 2 शर्यत झाली. पण कधी असे खेळताना कधी म्हणजे असे म्हणजे खेळ म्हणून म्हणजे हे नाही शर्यत म्हणून खेळला नाही, एक खेळ भावना वेगळी. यो खेळ आमचा एकदम छंदाचा खेळ आहे. बरोबर. म्हणजे आवडताच खेळ राहिला. बरोबर. आता काही लोकांचं आता क्रिकेट आहे काय आहे, आम्हाला याच खेळ मध्ये. बरोबर. येस. बिपिन दादा, मला तुमच्याकडे यायचंय. जेव्हा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जसं दादांनी जशी विक्री केली, बैल घेतली, काय तुमचं म्हणजे संजय दादा तर होते त्या टायमिंगला, पण नंतर काय एक असायचं तुमचा आणि त्यांचा संवाद की बाबा फोन यायचा, आज ह्या भागात जाऊया का बैल बघायला, कसं असायचा विषय? ह्यांचं कसं असायचं, ह्यांनी जर समजा एखादा बैल बघितला तर मला व्हिडिओ वगैरे टाकायचे, बाबा बैल असा आहे, इकडे बैल आहे. मग आम्ही बी जरा बाहेरनं जरा त्या बैलाचा तपास काढायचो. पुन्हा आम्ही स्वतः जाऊन बैल पळताना बघायचो. पळल्यानंतर सगळ्याच्या विचारानं बैल जर पास पडला सगळ्याला तर आम्ही तो बैल घ्यायचो. बरोबर. चुलत्या असू द्या, काका असू द्या, सगळ्यांच्या विचारानं मग बैल आम्ही घेतो सगळे. काय म्हणजे तुम्ही म्हणालात की आपली मगाशी चर्चा चाललेली फाउंडेशन, या सगळ्या गोष्टी आहे, पण एक बैलामध्ये एक ते तेज असतं, एक लबक असते की खरं बाबा साजेस आहे हा बैल आपल्याला, ते काय एक निरीक्षण असायचं? शेट कसं आहे माहित आहे का, बैल किती बी चालाक असू द्या, बैलाचं फाउंडेशन किती बी चांगलं असू द्या, बैलाची छाती कशी बी असू द्या, बैल किती बी चांगला देखणा असू द्या, नाही तर साधा असू द्या बैल, पण जर तुमच्या नशिबातच जर नसेल तर तुम्ही टॉपचा जरी बैल घेतला तरी तिथे खाली येणार, आणि खालचा जरी बैल घेतला नशिबात असलं तर तो टॉपला जाणार. पण शक्यतो माणूस बघताना काय बैल जरा चपळ बघतो, फाउंडेशन बघतो, बैल बाबा कातीला कसा आहे, जातीला कुठला आहे, त्या पद्धतीनेच बैल घेतला. बरोबर. पण त्या टायमिंगला म्हणजे बघायचे तेव्हा तुम्ही काय आदात वासरू घ्यायचे? शक्यतो आम्ही इथं मुंबईला आम्हाला बैल लागायचा खेळायला. बरं, वासरू आणून आम्ही मोठ्या गाड्या करू शकत नाही, कमीत कमी वरच्या तरी गाड्या खेळल्या पाहिजे. बरं, वासरू आणून इथं काय लगेच नंबरातल्या गाड्या खेळत नाही. आम्हाला कसं बैल दुसरा, चौसा, सायदाती ह्या रेंजचाच बैल घ्यायला लागतो. इथं आदत वासरू शक्यतो जास्त आपण एक वासरू आज जर पळावलं तर पुन्हा 10 दिवस त्याला बसून ठेवावं लागतं. आणि चौसा, सायदाती बैल कसं आज पळाला 1-2 दिवसानं बैल काढला तर त्याला काय एवढं वाटत. बरोबर. मग ते नियोजन कसं असतं, कारण का बैल आपल्याला म्हणजे दात आलेलेच पाहिजे, मग त्यांचा ते फेरा, त्यांची जी सगळा सराव, त्यांचं ते सगळं वैरण पासून या सगळ्या गोष्टी, परत हवामान पण एक आहे त्याचा, काय जनावराला इथलं हवामान सटवत नाही. मग आता ह्या बैलाला शक्यतो जास्त हवामान इथलं टेम्परेचरचं सटवत नाही. आता पुढच्या 2-3 महिन्यानं बैल ह्यो जर इथं ठेवला तर ह्या बैलाला लय वातावरण हे टेम्परेचर सहन होत नाही होणार, मग ह्यो बैल लगेच वर जातो घाटावर. बरोबर. आता जरा कसं आहे, जरा वातावरण थंड आहे इथं, एवढं बी काय गरमीचं नाही. तो बैल अजून 1 महिना 1.5 महिना इथं पळेल. असं आम्हाला काय वाटलं बैल जरा काही थोडं हे करतो, तापतो, मग
हवा पाणी चेंज करतो, 15 दिवस पाठवतो घाटावर, बरोबर. परत एखादा बैल ठेवून त्याचा पहिल्यामध्ये शर्ती करतो. बरोबर, असं आहे. तर दावण सांभाळायची आहे, नाट टिकवायचा आहे, आणि त्याचबरोबर हा नाट टिकवता टिकवता माणसं पण जोडायची आहेत. कसा विषय होत गेला, कारण का आपलं ह्या शरीर क्षेत्रामध्ये नाव टिकवायचं आहे, कसा तो विषय होत गेला? विषय असा होत गेला का मी लहान होतो ना, त्यावेळी इकडची जाऊ कराडला, कराडची टेम्पोत बसायचो. नाद तिकडची माझा आवडत गेला, चालू होत गेला. तिकडची नाद मी चालू केला. नाद चालू केला तर बैल घेतला हा मी त्यावेळी लहान होता, वासरू होता. त्या वासरू घेतल्यानंतर या इकडे पलवतात मी छोट्याला बरं सांगते. तर पलवता परत गेला. तर मग ते छोट्या गाळाची मोठ्यामध्ये आलो तेव्हा बैल रंगात आला. बरोबर, असा एक प्रकार. बरोबर. पण त्या टायमिंगला म्हणजे तुम्ही कुठली अशी म्हणजे बैल तुम्ही जवळून बघितली की बाबा खरं ही गाडी छान पळाली आपल्या घरातली? त्यावेळी हिऱ्या बैल होता, हिऱ्याबाई. आणि ह्याला घरी एकच शेअर केली. त्यावेळी तो दुसऱ्या दिवशी पाण्यात बुडून गेला. अच्छा, पाण्यात बुडला तो बैल. ओके. अपघात झाला त्याचा? अपघात झाला. ओके. हिरा बैल होता. ओके. म्हणजे खूप जवळून बघितला मी. जाऊन बघितला तो बैल कळकून घेऊन दिला, आण्याने घेऊन दिला बैल. हा शफीक बैल घे. ओके. अंबरवाडीचा आण्या. ओके. कुठला आठवणीतला तुमचा बैल? आता हिरा तर होता, म्हणजे अजून कुठला बैल की बाबा खरं एक बावऱ्या बैल होता. बावले बैल. बावऱ्या बैल होता. बावऱ्या बैल आणला मी आम्ही. त्याचे बावऱ्या पळवला. पेरा बैल होता. ओके. ही बैला जुनी बैला होती. मग त्या टायमिंगला जेव्हा पहिलं पळतात आहे, मग त्या टायमिंगला अड्ड्यामध्ये तुम्ही जायचे, काय म्हणजे ते बक्षिसाचं स्वरूप, गाडी बसली आपली किंवा आपली गाडी गुलालात राहिली, कसा असायचा तो आनंद साजरा करायचा, किंवा आपण बाबा आपल्या झाल्याचं काय नाही, आपलं शांतपणे राहून आपला पुढचा गेम खेळ खेळायचा? असा होता का त्यावेळी पाजाना बावरा होता. त्यावेळी कोरेगावला एक नंबर केला होता. कोरेगावच्या मैदानात एक नंबर केला होता. तिकडे नांद वाढत गेला. ओके. त्यावेळी ओके. मग त्या टायमिंगला तुम्ही बिनजोड पण करायचे? बिनजोड बी करा. ओके. बिनजोड मध्ये अशी कुठली, म्हणजे खरं ह्या लोकांनी आमचे चांगले संबंध पण आहेत आणि आम्ही त्यांच्यामध्ये खेळलो पण आहे, अशी कुठली माणसं की त्यांच्याबरोबर आपला बैल पळालाय? असे बोलले तो बदलापूरचा बैल होता. त्या बैला सांगते पळवला. बदलापूरचा बैल. दुसरा समीर भोई डोंबलीचा, त्याची पळवला. अशी व्यक्ती. बरोबर. म्हणजे त्या टायमिंगला संग्राम तुमच्यामध्ये पळत होता जास्त? बरोबर. मित्रांनो, साजीभाईंचे मोठे काका अजिजभाई पटेल, नमस्कार. नमस्कार. नवी मुंबई सारख्या ठिकाणी, म्हणजे MIDC सारख्या ठिकाणी आपली दावण असणं म्हणजे शहरी भागाच्या बाजूलाच आहे, आणि त्याच्यामध्ये खेळ टिकवणं म्हणजे प्रपंच टिकवणं, प्रपंच करून आपला बैलगाडा शर्यत टिकवणं. मला त्याच्याबद्दल सांगा, कारण का मी हा कौटुंबिक प्रश्न दादांना नाही विचारला, ज्येष्ठ मोठ्या लोकांनाच विचारतोय, म्हणून काय बोलतोय. ते असा होता का त्यावेळी जेव्हा शर्यती व्हायचे, आमचे आजोबा, माझे दुसरे काका, हे सर्व मिळून त्यावेळी असा समजा एक बैल नाही पळाला तर हे लोक काय करायचे, एक दुसऱ्याला जा मी पैसे देतो, यो तू बैल घेऊन या नावाचा. तसाच आमचा एक हिऱ्या नावाचा बैल इथे तल्यामध्ये बुडून मेला होता. त्यावेळी आमचे सर्व कुटुंबाने सर्वांतून काका लोकांनी पैसे काढून तेव्हा बैल आणला होता आम्हाला. ते असे हेल्प करायचे सर्वांना, राव पटेल यांना. आणि त्यांना पण लय त्या पूर्वीशी शौक होता त्या बैलांचा. असा का तो शौक त्यांना पण होता, मग नंतर आम्हाला पण लावला त्यावेळी.
मग त्या टायमिंगला म्हणजे तुम्ही म्हणजे तो काळ कुठला होता की खरा म्हणजे ते हिऱ्याचा जो अपघात झाला तो मला वाटते 97 असेल 97चा 97चा टायमिंग 97. होता. मग त्या टायमिंग म्हणजे त्याच्यापासूनच सुरुवात हा. झाली. मग जसं आमच्याकडे ते बैल होते तेव्हा रमेश ड्रॉवर रुईचे त्यांचा बावड्या बैल आणला होता आम्ही तेव्हा. त्या बावड्या बैलाशी तो बैल आम्ही जोरून खांबालपारला शर्यती केले होते. ओके ओके. मग त्या टायमिंगला म्हणजे बिनजोडची मैदानामध्ये जास्त हा बिनजोरूच व्हायचा त्यावेळी. जास्त व्हायचं. तेव्हा भेवंडी कनेरीवाले असायचे, कलंबोलीचे मनोहर खानोलकर ते नाव द्यायचे. त्यावेळी भरपूर शर्यत व्हायचे. पण त्या टायमिंगला जे स्वरूप असायचं म्हणजे जरी तुमची शर्यत झाली तरी पण आपण मित्र आहेत असं 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 वातावरण असायचं. काय असायचं ते कसं आता ते एक संगती बोलायचे पण ना त्यावेळी नाव आपण दिला ते लगे जाऊन दे आपण दोस्ती खात्यात मित्राप्रमाणे शर्यत करू. तसे गंगाराम शेठ संदीप माली भोपरचे ते पण असे मित्राप्रमाणे भावाचे आमच्याशी शर्यती करायचे. म्हणजे तुमचा पण अजून पण तोच काळ आहे. खूप म्हणजे त्या टायमिंगला म्हणजे म्हणतात ना शर्यत पण खेळायचे त्याच्याबरोबर आपल्याला आपली मैत्री पण ठेवायची. तशी मनुष्य बरोबर पण व्हायचं आमच्या. तसंच शर्यती पण खेळायचे ना. नंतर शर्यत हारो या जितो नंतर हारल्यानंतर आम्ही त्यांच्याच करणं ते कलिंगड खायला जायचं. दावण 7.5 एकरामध्ये ही तुमची दावण आहे कशी? आमचे आजोबा त्या कालामध्ये जागा आमच्या आजोबांनी घेतलेली विकत घेतलेली आहे. आणि या जागेवर आमच्या बाजूला आमचे नाईक साहेब आहेत बाजूलाच. आणि आमच्या या पूर्वीच्या काय आहे ते शेती का व्हायची आमची ते सर्व. आता त्या शेतीचा टाइम राहिला नाही. मग तिथे आम्ही सर्व इथे आमचा शेतघर होता हा. ते शेतघर मध्ये मग इथे आमचे काका लोक बसून ठरवलं का आपला पण इथे तिथे फार्म हाऊसला लोक पोरा जातात ते इथेच आपण फार्म हाऊस बनवू. ते हा फार्म हाऊस बनवला. बरोबर. संग्राम जो आता आहे आपल्याकडे छोटा संग्राम मोठा संग्राम आणि छोटा संग्राम कसे आहेत तुमच्यासाठी? आता आमच्यासाठी तर ते मोठा संग्राम चांगला होता. मोठा संग्रामनी लय नाव केलेलं आहे याच्या भीमशा बरोबर दुसरे भरपूर समीर भोईरच्या बैला बरोबर भरपूर शर्यती केलेल्या आहेत त्यांनी. तसंच आमचा एक मित्राचा बैल होता कैलाश म्हात्रे करून. त्यांचा ना पप्पांचा आमचा लय वर्ष म्हणले बोललं तर 40 वर्षाचे त्यांचं ती गाडी पळायची तेव्हा. जुनी कालाची ती गोष्ट ती आम्हाला बोलायची. ते पाकऱ्या बैल होता आमचा आणि एक त्यांचा बैल होता. तेव्हापासून आमची ती दापोलीचे पालगाव दापोली कैलास म्हात्रे. मित्रांनो बिपिन दादा तर ते बघतात पण नियोजन तर बघतात पण सगळ्यात जवळून बैल म्हणजे त्यांचेच जवळचेच सूरज दादा ढाणे सगळी मंडळी सातारवरून खास इकडे कंटिन्यू त्यांचं लक्ष असतं या दावणीकडे. तर सूरज दादा बोलतील. सूरज दादा नमस्कार. बैलांना लंपीसारखा जो प्रादुर्भाव आहे होऊ नये मग त्या टायमिंगला बैल मुंबईमध्ये असू नाही तर घाटावरती असो काय नियोजन असायचं त्या टायमिंगला? त्याला संध्याकाळचं आपण त्याला धूर करायचो. धूर केला की त्याला शेडला पूर्ण जाळी असायची. धूर रातभर ते धूर असल्यामुळे तिथे मच्छर काही येत नाही. त्यांना परत सकाळी पारी त्यांना परत बाहेर काढायचो गोट्यात. आपलं शेजारी आपलं बाग आहे अशी तिथं पण स्वच्छता असल्यामुळे तिथं पण काय मच्छर यायची नसते त्यामुळे शेप राहायचं. बरोबर. मग त्यांना लसी बोला किंवा अजून त्याचा फेरा बोला त्याचा सराव बोला. बाबा एका भागामध्ये समजा लंपीचा एक बैल आढळला मग आपल्याकडे पण तो होऊ नये मग काय काळजी असायची त्याच्यासाठी? शक्यतो आम्ही बैल बाहेर पळवायला न्यायचंच नव्हतो. आणि जरी बैलाला न्यायचं असेल का तर त्या टायमिंगला आम्ही पाण्यात बी बैल पोहणी घालू शकत नव्हतो. कारण की पाणी कुठनं येतंय कसं येतं हे काय कोणालाच माहित नव्हतं. नदी असू द्या नाही तर डॅम असू द्या. डॅमला सुद्धा साचलेलं पाणी असायचं. नदीचं म्हणजे ह्या जरी गावातनं त्या गावात पाणी आलं तरी जनावर तिकडचं जनावर जरी पाण्यात असलं तरी पुढं लंपीच होतोच. त्यामुळे बैल पोहणी सुद्धा घालत नव्हतो. आणि जर बैल पळवायचाच बैल आता तर बैल तर व्यायामात ठेवला पाहिजे. बैल पळवायचा असेल तर आम्ही आमच्या घरच्याच बैलात बैल पळवत होतो. म्हणजे बैल फक्त फेरा काढायचा आणि आपल्या घरी आणून बांधायचं.
त्या टायमिंगला चालणं व्हायचं बैलाचं किती चालायचं? चालवायला लागायचं 4-5 किलोमीटर बैल चालवायला लागायचं, कारण की पळाव बैलांना जास्त बी दिवस बसून ठेवू शकत नाही, त्यामुळे त्यांना व्यायाम तर पाहिजेच. बरं ही बैल आपण शेतीला आणू शकत नाही, कारण की ही शेतीला बैल चालणार बी नाहीत. म्हणजे जी शेतीची बैल आहेत तेवढ्या तावाने ही बैल चालत नाही शेतीला. त्याकडे ह्याच दावणीला एक परश्या म्हणून बैल होता, तर एवढ्याशा पोरानं जरी बैल सोडून नेला तर तो मान सुद्धा हलवत नव्हता, आणि बैल तो उडी बी घेत नव्हता कधी. म्हणजे असा मोकळा बांधलाय, 5 दिवस गॅपवर आहे, बसून आहे, मग मस्तीत आलाय बैल, असं काहीच नव्हतं त्याचं. एकदम माणसाळलेला. हा, म्हणजे एकदम शांत बैल होता, पण पळायला तो एक नंबरच पळत होता बैल. म्हणजे असं काय नाही की बैलांनी लय मस्ती केली, लय घी केलं, उड्या मारल्या म्हणजे लयच बैल पळतो, असं बी काय नाही. आणि असं बी काय नाही की बैल लय शांत असला म्हणजे लय कमी पळतो, असं बी काय नाही त्याचं. तर खाणं काय असायचं त्या टायमिंगला, म्हणजे असं घाटावर. घाटावरती आणि इकडे खाणं काय असायचं? घाटावर काय ज्वारीचा कडबा, हा. वल्या वैरणीमध्ये मका, हम्म, वाड. हम्म, आता वाड्याचं कसं असतं, सीझन बाय सीझन मिळतं. हम्म, मका कशी तुम्हाला पावसाळ्यात बी मिळते, उन्हाळ्यात बी मिळते, थंडीत बी मिळते. हम्म. आणि कडबा कसा भरून ठेवलेला असतो आपण, गंज बरोबर. लावलेले असते. हम्म, त्यामुळे हे आयटम तिथं असते. आणि बरोबर. रतिबाला म्हणलं तर मका चुनी, उडीद डाळ, शेंगदाणा पेंड, हम्म, असा प्रकार असतो. बरोबर. हम्म. मग आता मुंबईमध्ये समजा तेच जे घाटावरती असतं तेच तेच इथं मुंबईला. असतं. ओके. थोडंसं इथं जरा बदल होतं, कारण की इथं मका शक्यतो सारखी मिळत नाही. भेटत मग ही नाही. काय करतात, गाजर आणतात, स्वीटकॉर्न आणतात, कणस बरोबर. आणतात, हम्म. तिथेही घालतात. लसीकरणाचा काय विषय असतो? हा? लसीकरणाचा. लसीकरण कसं असतं, लसीकरण ही म्हणजे कंटिन्यू ती दिलंच पाहिजे. हम्म. ह्या रोगातून लसीकरण शक्यतो जरा लिंबाचा पाला वगैरे जाळला ना, हम्म. वल्या लिंबाचा, हम्म. कडुलिंबाचा जो वला पाला असतो त्याने जरा शक्यतो कमी होतं. बरोबर. माझं क्षेत्रात आता 4-5 वर्ष आताच नवीनच म्हणजे मी आलो या क्षेत्रात. हम्म. अगोदर तर आवड होती, भरपूर आवड हम्म. होती. तर मला शिक्षणाला टाकल्यामुळे म्हणजे मला असं घेऊन जायचं नाही कुठे, हम्म. तरी लास्टला मी आलोच या क्षेत्रामध्ये. हम्म. आणि आता बघायला गेलं तर आताच्या याला तर सगळ्या बैलांचा इथं मीच बघतो. हम्म. जरी बिपिन भाऊ असले तरी इथं मलाच बघायला लागतं जरा. हम्म. भाऊच्या कामात असते, बरोबर. बाकी मीच बघतो. बैल कुठला कधी करायचा, कुठला बैल भराचा सगळं मीच बघतो. ओके, ओके. आणि ती तुम्ही खायचा बोलला, हम्म. नवी मुंबई परिसरमध्ये कुठे मी काय पिकू शकत नाही, हम्म. सर्व जागी कन्स्ट्रक्शन आहे. बरोबर. तर मी वाडा नाही, ती कुट्टी जी आहे मी बैलांना खावतो. हम्म. इकडनं 50 किलोमीटर लांब येतो, गोरेगाव क्षेत्र म्हणजे शेलापूर, बदलापूर. शेलू फाटी, तिथे गोरेगाव गाव आहे. तिकडनं मी बैलांसाठी कुट्टी आणतो. ओके. आणि मक्याचं जरी बघितला तर आपलं एक गाव आहे तिथे, पनवेलचे इथे आजोलीच्या बाजूलाच गाव आहे, तिकडनं बैलांसाठी मक्याची पण सोय केली ठेवली मी. ओके. म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण बैलांना कुठल्या गोष्टीची कमी होऊ नये म्हणून म्हणजे आता तुम्ही का आपल्याला म्हणजे नाही का, आपण जरी नाही खाल्लो तर असं नाही, बैलांना पहिले सगळं महत्वाचं आहे. मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी घरामध्ये जे दुःखद निधन झालं ते म्हणजे रोप पटेल यांचं देहावसन झालं. पण हा वारसा आजपर्यंत इथपर्यंत जो चालत आलाय, दादांनी टिकवलाय, सगळ्या ज्येष्ठ लोकांनी या घराण्याने तो वारसा टिकवलाय. जाता जाता मित्रांनो, मी परत कुटुंबाकडे येतोय. साजिद भाई, जेव्हा म्हणजे बाबांचं झालं, पण त्या टायमिंगला पण एक क्षण होता की त्या टायमिंगला मैदानाला मला यायचं आहे, भले मला काही झालं तरी पण चालेल, पण मला माझा नाद जोपासायचा आहे, त्याच्यासाठी काही असेल ते. 2018 पासून पप्पाला डायलिसिस सुरू झाली आमच्या. 18 मध्ये डायलिसिस झाल्याच्या नंतर 2 महिने जरा निवांत घरी आराम केला. तरी आम्ही शर्तीला जायचो. दर 2 महिन्याच्या नंतर कुठेतरी मैदान असायचा तर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करून पण सुद्धा ड्रायव्हरला घेऊन मैदानात यायचे, लेकिन मैदान ते बघायचेच. परत एवढी तब्येत नाही चांगली असून पण ते बोरजेवाडीचा बिंजोरचा मैदान झाला गेल्या वर्षी, तिकडे पण त्यांनी जाऊन आले. तब्येत लय जास्त होती. तब्येत म्हणजे एकदम असा ये नाही तर डायलिसिस पेशंटच्या तब्येत तर काही बोलून नाही शकत. तरी पण बोलतात मला शर्यतीला जायचं आहे.
शर्यतीमध्ये पण गेले ते कोण शर्यत तर बघायचे नाही, खाली गाडीमध्ये बसून अनेक पप्पांचे मित्र जुनी मित्र यायची, रोपशेट तुम्ही कसे आहेत ते भेटायचे, तेवढंच. शर्यत तर बघायची नाही ना बैल बघायचे. चांगला वाटत ना त्यांच्या मनाला. त्यांना खूप असं बरं वाटायचं. चांगलं वाटायचं का बाबा माझे मित्र म्हणा भेटतात, येतात जातात, बरोबर सर्व विचारायची मना, पण प्रत्येक अड्ड्यामध्ये विचारायची लोक बरोबर. शेट कसे आहेत असं. Yes. तर क्षण म्हणजे असा होता, हम्म, डायलिसिस करून आलते पप्पा. हम्म, एका अड्ड्यामध्ये पण डायलिसिस केली हम्म, तर डायरेक्ट मैदानामध्ये यायची, गाडीमधून बसायची बघून. याला घेऊन राजाला घेऊन पोचायची. हम्म, आणि घरात एक म्हणजे थोडाच टाइम झाला, हम्म, डायलिसिस करून आलते ना, कसं क्रॅम्प येतात हम्म, एकदम, म्हणजे तब्येत जास्ती असते. हम्म. तर म्हणजे स्वतःनं असं उठायला होत नव्हता. त्या टाइमला माझा मित्र नाही म्हणजे भाऊचाच आमचे मित्र यायचे घरी, आकाश आमचे राऊत म्हणजे आकाश राऊत यायचा. मी बैलांची विषय करायचे ना, पप्पा म्हणजे असे स्वतः उठायचे स्वतःच्या ताकदीवर. असं स्वतः बैलांचा असं विषय आला. बेडवर बसायचे. आकाश हा आमचा मित्र यायचा घरी, हम्म. बसायचा पप्पांच्या बरोबर 1-1 तास बोलत. ते बोलत बोलत ते चांगलं वाटलं. त्यांना जसं असं चांगलं वाटायचं बरोबर. या बैलां क्षेत्रीचे. हम्म, हे नाही ना तर मग आम्हाला म्हणजे नाही का धरून हे करा. बरोबर. त्या दिवशी बैलांचा विषय निघाला तर असं स्वतःच्या हिमतीवर ते उभे राहून चालले पण. ओके. तर मित्रांनो, जाता जाता हा क्षण कोणाच्या आयुष्यात न यावा, पण जो बैलगाडा शर्यतीचा जो नाद आहे, जो छंद आहे, तो टिकवत आलेत आणि तोच वारसा ह्या सगळ्या मंडळींनी टिकवला आहे. तर माझी मुलाखत ही मी आता इथे थांबवतोय आणि जाता जाता नाद एकच बैलगाडा शर्यत हा जो शब्द आहे, नाद करायचा आहे, प्रपंच सांभाळायचा आहे आणि त्याचबरोबर आपली मित्रमंडळी आहे आणि आपले जे मोठ्यांचा जो सल्ला आहे हा कंटिन्यू त्यांच्या सानिध्यात राहायचा आहे आणि हा खेळ टिकवायचा आहे. तर दादा, तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि उत्तर ह्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद.